आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। तर गोव्याला मुसळधार पावसाने झोडपलंय आणि या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत। गोव्यातील खोर्ली उपस्कर इथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि पाणी साचल्याने पाण्याच्या प्रवाहात एक बाईक स्वार वाहून गेलाय। पाण्यात वाहून गेलेल्या बाईक स्वाराविषयी अधिकची माहिती अद्यापही मिळालेली नाही, पण या बाईक स्वाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर गोव्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि याच मुसळधार पावसाने एक बाईक स्वार वाहून गेलाय। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अवकाळी पावसाचा तडाखा सगळ्या महाराष्ट्रालाच बसल्याचा दिसतोय, पण त्याचबरोबर गोव्यामध्ये एक बाईक स्वार वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय, काय माहिती? महाराष्ट्रासोबत गोव्यामध्ये सुद्धा आता मुसळधार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळते। अवकाळी पावसाची जोरदार हजेरी आहे ती दोन्ही राज्यामध्ये दिसून येते। कोर्ली उपस्कर जंक्शनवरती अक्षरशः रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। यातून वाट काढत जाणारा एक बाईक स्वार आहे तो या पाण्यामध्ये वाहून गेल्याची दृश्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या बाईक स्वाराला इतर बाकीचे लोक या ठिकाणी जाऊ नका अशा पद्धतीचा इशारा देत होते, मात्र तरी सुद्धा त्यानं धाडसाने या पाण्यामध्ये आहे ती गाडी घातली होती आणि त्यानंतर काही वेळातच त्याची गाडी वाहून जाताना पाहायला मिळाली। गाडीसोबत तो सुद्धा वाहून गेला, त्याला गाडी सोड अशा पद्धतीची सूचना सुद्धा इथले नागरिक देत होते, मात्र त्याने ऐकलं नाही आणि तो या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। वाहून गेलेल्या युवकाची माहिती आता पोलीस घेताना पाहायला मिळतात, मात्र अद्यापही हा युवक सापडलेला नाही। मात्र इथूनच पाहायला गेलं तर या दुर्घटनेनंतर आहे ते गोव्यातल्या या नालेसफाई किंवा रस्त्यावरती नद्या वाहण्याच्या स्वरूपाचा आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी आणि मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा आता पावसाचा अंदाज घेऊनच आहे ते रस्त्यावरून प्रवास करावा अशा पद्धतीचं आवाहन आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।